आज करणार आहोत उडदाची डाळ तडका रेसिपी। तर मी डाळीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे उडदाच्या। त्यानंतर मी असं पाणी टाकून घेणार आहे आणि याला 2 ते 3 शिट्ट्या मी कुकरमध्ये याच्या करून घेणार आहे। कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने राईचा डब्बा आपण ठेवून घेणार आहोत। त्यानंतर वरती आपण तांदळाचा पण डब्बा ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने। आता याला 2 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण। अशा आपली डाळ शिजून होईपर्यंत तोपर्यंत आपण फोडणीचं साहित्य बघणार आहोत। त्यासाठी मी घेतलेले आहेत 4 कांदे, त्यानंतर थोडासा कढीपत्ता, 6 लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर 2 अशा छोट्या छोट्या फोडी टोमॅटोच्या। तर असा बारीक बारीक आपण कांदा चिरून घ्यायचा आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने कधी रेसिपी केला नसाल उडदाची तडका तर एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने असा बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। अजिबात मोठा कांदा चिरून घ्यायचा नाही। आणि ही फक्त 10 ते 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि उडदाची डाळ आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे। त्यामुळे गुडघ्याचा त्रास, हाडं वगैरे मजबूत होण्यासाठी फायद्याची आहे। जर कुणाला उडदाची डाळ कोणी खात नसेल जेवणामध्ये तर नक्की खात राहा। अशा पद्धतीने बारीक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। तोपर्यंत आपली ॲट अ टाइम उडदाची डाळ आणि भात दोन्ही पण एकत्र तयार होणार आहे। अशा पद्धतीने आपला कांदा चिरून झालेला आहे। त्यानंतर आपण टोमॅटो पण बारीक बारीक चिरून घेणार आहोत। आपण इथे मसाले काढून घेतलेले आहेत। 2 चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच मी काळं तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच नमक घेतलेला आहे, त्यानंतर चिमटभर हळद घेतलेली आहे, त्यानंतर थोडेसे अर्धी चम्मच जिरे घेतलेले आहेत, त्यानंतर इथे कढीपत्ता आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आधी शिट्टीची वाफ गेली का बघायची आहे, त्यानंतरच कुकर काढायचं, नाहीतर वाफ असताना अजिबात कुकर काढायचं नाही। त्यामुळे अशी वाफ गेल्यानंतर बघून कुकर काढायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा आपला भात पण तयार झालेला आहे आणि बघू शकता आणि त्यासोबतच अशी डाळ पण तयार झालेली आहे। आपण डाळ जास्त शिजवली नाही कारण आपल्याला तडका करायचा आहे, त्यामुळे मी कमी शिजवून घेतलेली आहे 2 शिट्ट्या। आता कुकरमध्ये पाणी टाकल्यामुळे अजिबात कुकर करपलेलं पण नाही। अशा पद्धतीने आपली मस्त अशी डाळ थोडीशी शिजून तयार झालेली आहे, बघू शकता अशा पद्धतीने। तर चला तर मग आता आपण पुढची स्टेप करणार आहोत। कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं असं, त्यानंतर वरतून टाकायचं आहे जिरा, जिरा तडतडल्यानंतर लसूण टाकायचं आहे, वरतून टाकणार आहोत कांदा। अशा प्रकारे कांदा तळल्यानंतर त्यानंतर टाकणार आहोत लाल तिखट, त्यानंतर टाकणार आहोत काळं तिखट, त्यानंतर हळद, आता आपण टाकणार आहोत आपली डाळ, वरतून टाकणार आहोत टोमॅटो, त्यानंतर टाकणार आहोत चवीपुरतं मीठ। याला आपण 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत।